कारल्याची भाजी बनवल्यावरती नाक मुरडणारे न खाणारे ही अशी अजिबात कडू न होणारी चटपटीत भरल्या कारल्याची भाजी बनवलीत तर मागून मागून खातील. तर ही भरली कारली बनवण्यासाठी मी येथे 1/2 किलो कारली स्वच्छ धुवून अशा पद्धतीने मधून कट करून घेतली. चमच्याने कारल्यातील सर्व बिया काढून घेतल्या आणि कारल्याच्या वरती ज्या शिरा असतात ना त्या अशा पद्धतीने चाकूने काढून घेतल्या. यामुळे कारलं कडवट बनत नाही. आता या कारल्यावरती अर्धा चमचा मीठ आणि थोडीशी हळद लावून घेतली आणि ही कारली 10 मिनिटं वाफवून घेऊ. तोपर्यंत मसाला बनवून घेऊ. एका पॅन मध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतले. हे शेंगदाणे हलकेसे भाजत आल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी सुक्या नारळाचा खीस ऍड केला. हा नारळाचा खीसही हलकासा सोनेरी झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा बडीशेप, 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे ऍड केले. सर्व मिळून 1 मिनिटभर भाजून काढून घेतले. पॅन मध्ये 1 चमचा तेल घेतलं. यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या ऍड केल्या आणि कारल्यातील बिया आणि कारल्याच्या वरचा खिसून काढलेला भागी मीठ लावून धुवून घेऊन यामध्ये ऍड केला. तेलामध्ये चांगला भाजून घेतला आणि यामध्ये भाजून घेतलेले जिन्नसही ऍड केले. मिनिटभर भाजून घेतले. तोपर्यंत कारली ही इकडे मस्त अशी वाफरली गेली आहेत. गॅस बंद केलं आणि भाजून घेतलेले जिन्नस मिक्सर मध्ये ऍड केले. यामध्ये 1 चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, 1/4 चमचा मिरची पावडर, चवीनुसार मीठ, छोटासा गुळाचा तुकडा आणि 2 चमचे चिंचेचा कोळ ऍड केला. आता हे सर्व भरडसर वाटून घेतलं आणि आपला हा मस्त असा चटपटीत खट्टा मिठा मसाला बनवून तयार झाला. हा मसाला कारल्यामध्ये गच्च असा भरून घेतला. पॅन मध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलं. यामध्ये भरून घेतलेली कारली ऍड केली. या कारल्यावरती झाकण न लावता 3 ते 4 मिनिटं तेलामध्ये शालो फ्राय करून घेतली. सर्वात शेवटी यामध्ये शिल्लक राहिलेला मसाला वरून थोडीशी कोथिंबीर घातली. मस्त परतून घेतली आणि कारली पहा ना बाहेरूनही मस्त असं मसाल्यांचं कोटिंग बसलं आहे. चला तर ही भरल्या कारल्याची भाजी थोडी जरी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या आणि ही आणि अशाच परफेक्ट प्रमाणातील परफेक्ट रेसिपी पाहण्यासाठी सत्याज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला भेट द्या. थँक्यू. बाय.